जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वी पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बरेच दिवस झाले, 8-10 दिवस झालं व्हिडिओ कोणता टाकला नाही. जशी गुरुदीक्षिता कार्यक्रम झाला तेव्हापासून बरेचसे कामामध्ये बिझी होते आणि बरेचशी कामही लागली होती. जसं की आता प्रत्येकाला मी सांगितलं होतं लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये की आपण शिवकवच चालू केलेले होते. त्याचबरोबर बांधणीचे काही प्रकार चालू होते, जे बांधणीचे काही लोक येतात त्यांची गर्दी आणि शिवकवचाला तर अतिशय बरेचसे लोकांचे कॉल आले आणि बरेचसे लोकांनी शिवकवच धारण सुद्धा केले. आता शिवकवच जर म्हणतात तर आता एक श्रावणाचे 2-3 दिवसच राहिलेले आहेत पुढील, म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं शिवकवच चालू राहणार आहे. त्याच्यानंतर श्रावणामध्ये श्रावण संपला की शिवकवच बंद होणार आहे. तर त्याच्यासाठी जर कोणाला शिवकवच जर आत्ताच घ्यायचे असेल तर आता बुकिंग केली तरीही चालेल. पण श्रावण महिन्यानंतर शिवकवच परत देणार नाही, त्याच्यासाठी आधीच सांगून घेतलं. आता हा शिवकवचाचा विषय झाला, पण जसं मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, जो करणी बाधेवरचा जो व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर एवढे कॉल होते की ताई आमच्यावरती करणी झालेली आहे, आम्हाला करणी केलेली आहे, आम्हाला करणी बाधेचा त्रास आहे, आमच्या घरामध्ये करणी झालेली आहे, आमच्या जवळच्यांनी आम्हाला करणी केली आणि आमच्या घरातल्यांनी करणी केली, असे बरेचसे लोकांचे कॉल चालूच असतात. आणि त्याच्यावरती प्रत्येकाला विविध उपाय म्हणजे बांधणी किंवा यंत्र कार्यातून प्रत्येकाला आपण त्याच्यावरती मार्ग देतही असतो आणि त्याचबरोबर त्या काही साधनांवरती उपाय देत असतो. तर आता काही अशीही लोक आहेत, जसं की आता मला एक 8 दिवसापूर्वी एक कॉल आला की त्या ताई म्हणजे पूर्ण हँडिकॅप आहेत, म्हणजे शरीराच्या आजाराने व्यस्त आहेत, त्यांना शरीर साथ देत नाही, त्यांना चालता येत नाही व घरामध्ये त्या पूर्णत्व झोपून असतात, बेड रेस्टच घेत असतात. गेली 2 ते 3 वर्ष झालं त्यांच्यावरती बरेचसे काही प्रकार त्यांच्यावरती झाले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना चालता येत नसल्या कारणाने ते पुण्यापर्यंत येऊ शकत नाही. असे बरेचशे लोकांचे प्रश्न होते की ताई आम्ही एवढं लांब येऊ शकत नाही. पण मन एकच जागी जरासं खटकलं, जरासं मन दुखलं की बाबा एवढ्या ताई आहेत आणि त्या ताई माझ्यापर्यंत येऊ शकतात, म्हणजे त्यांची येण्याची इच्छा आहे पण त्या येऊ शकत नाहीत. का तर त्या हँडिकॅप आहेत, त्यांना चालता येत नाही व त्यांच्या मागे बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत. आता त्या ताईंचं मला नाव इथे घ्यायचं नाही, पण त्या ताई मुंबईच्या आहेत. तर त्यांनी त्यांचे फोटो दाखवले, मी त्यांना व्हिडिओ कॉलवरती सुद्धा बोलले. मला खूप वाईटही वाटलं. मी जगदंबेकडे प्रार्थनाही केली की बाई कोणाचंही असो, काही असो, पण सगळ्यांना सुखी ठेव, त्यानंतर मलाही सुखी ठेव. त्याचबरोबर एक दुसऱ्या ताई आता मागच्या बॅचला, म्हणजे आता गुरुवारच्याच बॅचला आल्या होत्या. गुरुवारच्या बॅचच्या लोकांना माहिती आहे, कल्याणमध्ये मुंबईच्या ताई होत्या. त्या दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसत नव्हतं व अपंगही होत्या. त्या इथपर्यंत आल्या, त्यांचं खूप छान स्वागतही केलं आणि त्याचबरोबर ते इथपर्यंत आले ते आम्हाला स्वतःलाही त्याच्यावरतीच खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना कल्याणवरून पुण्यापर्यंत आणि दिलेल्या वेळेवरती त्या इथे पोहोचल्या. त्यातही आम्हाला खूप छान वाटलं. माझ्या पद्धतीने जे त्यांना द्यायचं, जो त्यांचा पाहुणचार करायचा तो केला. पण असं होतं की अशा व्यक्तींना इथपर्यंत एवढ्या लांब बोलवणं कुठेतरी बरंही वाटत नाही. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, असे बरेचसे रंजले गांजलेली लोक आहेत, त्यांना इथपर्यंत येणं शक्य नाहीये, ते इथे येऊ शकत नाही. काही लोकांचे आर्थिक प्रॉब्लेमही आहेत, काही लोकांचे शारीरिक प्रॉब्लेम आहेत. तर असे लोक आपल्यापर्यंत जर पोहोचू शकत नसतील तर त्यांना आपण घर बसल्या काहीतरी छोटा मोठासा उपाय द्यावा की जेणेकरून त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, त्यांचे जे काही कष्ट आहेत ते थोडे कमी व्हावेत. तर आता बऱ्याचशा वेळेस असंही होतं, असे काही उपाय दाखवले की काही लोकांची लगेच मग मानसिकताही बदलते की तुम्ही काय अंधश्रद्धेकडे आमची ओढचाल करत आहात का, तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात. तर मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाहीये आणि जे काही कार्य करते हे पूर्ण धर्मशास्त्राला धरूनच करत आहे किंवा आपल्या शास्त्राला धरून करत आहे किंवा पाहायला गेलं तर जगदंबेला आणि भगवंताला धरूनच करत आहे. मला कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची नाही. आता कालचाच एक मी व्हिडिओची कमेंट वाचली. आता त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये असं होतं की हे पूर्णत्व अंधश्रद्धा पसरवत आहेत,
सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावे. तर मी त्या व्हिडिओला कमेंट मी स्वतः टाकली. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं कमेंट मी टाकत नाही आणि कमेंट कोणाच्या वाचतही नाही, कारण की असं झालेलं आहे बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही, म्हणून बोलणाऱ्यांनी बोलत राहावे. आम्ही ऐकायचं काम करतो, पाहायचं काम करतो. आवडलं तर ठीक, नाही आवडलं तर इकडे गेलं तिकडे तेल लावत, आपल्याला काय त्यांच्याशी घेणं देणं नाही. पण अशी कमेंट होती की तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात, सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे. तर मला आता एक सांगायचं आहे, सरकारने जर लक्ष द्यावे जर म्हणत असताना तर सरकारने सगळीकडेच लक्ष द्यावे. आज लहान मुलींवरती अत्याचार झालेला हा प्रकार सर्वांना माहित आहे. त्याचबरोबर मुलींवरती काही बरेचसे संकट आलेली आहेत, ते सर्वांनी पाहावे. त्याचबरोबर स्त्रिया आता सेफ नाहीयेत. स्त्रियांना बरेचसे रात्रीच्या वेळेस छेडणुकीचे प्रकार होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यावे. त्याचबरोबर स्त्रियाच काय, आमच्यासारखे तृतीय पंथी सुद्धा सेफ नाहीयेत. मी मागच्याच आठवड्यामध्ये बाहेर गेले होते, तिथे सुद्धा आमच्यासारख्या लोकांनाही छेडण्याचे प्रकार होतात, हेही पाहिले. मुलींना छेडण्याचे प्रकार होतात, मुलींवरती अत्याचार होतात, हे देखील पाहिलेले आहे. आणि हे सर्वस्व माहिती आहे. मुंबईच्या बदलापूरचा प्रकार सर्वांना माहिती आहे. अक्षी लहान मुली आहेत त्यांच्यावरती अत्याचार झाला. मग सरकारला जरा तिथेही डोकं घालायला लावा. उगाच देवऋषी काय करतात, आराधी संप्रदाय काय करते, त्याचबरोबर आम्ही लोक काय करतो, तृतीयपंथी काय करतात, तिथे लक्ष जर तुम्ही घालत आहात तर तिथेही लक्ष थोडंफार घाला. कारण की जे सुधरवता आलं ते सुधरवण्याचा प्रयत्न करा. उगाच एखाद्याला तुच्छ लेखून आणि एखाद्यावरती एक बोट जर तुम्ही करत असाल तर स्वतःकडे 4 बोट आहेत हे लक्ष द्या. कारण की हा आता विषय मला घ्यायचा नव्हता, पण तो कालच्या कमेंटमुळे घेऊशी वाटला आणि त्या कमेंटलाही मी हेच उत्तर दिलेलं आहे. तर पुढे आता मला या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही आणि कोणाच्या तोंडाला हात लावायचा नाही. शेवटी एक म्हण आहे, कुत्ते भोके हजार हाती चले बाजार. म्हणून कितीही भुकणाऱ्यांनी भुकले तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी माझी आहे तशी चालणार. कारण की माझ्या हातून जेवढं देता येईल किंवा मला जे ज्ञान देता येईल किंवा माझ्या हाताने एखाद्याचं चांगलं होत असेल तर मी करायला कुठे मागे हटणार नाही, हे मी आत्ताच सांगते. म्हणून आता परत कमेंट करणाऱ्यांनी व्यवस्थित कमेंट करा. जसं की आता माझ्या गुरुचाही व्हिडिओ जर पाहिलाच असेल 2 दिवसापूर्वीचा, त्यांच्याही व्हिडिओला बरेचसे काही कमेंट करणारे आहेत. तर अशा लोकांनी माझ्याशी सामोरे यावं, त्यांना उत्तर द्यायला मी खंबीर आहे. त्यांच्या मागे बरेचसे काम आहे, कारण की मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांना जेवायला टाइम भेटत नाही, ते एवढे व्यापात असतात. मग ह्या अशा लोकांना तुम्ही त्रास देता, मलाही त्रास देता. त्रास देण्यानंतर जर द्यायचेच असेल ना तर माझ्यासारख्यापर्यंत या, मी उत्तर द्यायला खंबीर आहे. चला पुढे आता ह्या गोष्टीवर तर जास्त बोलत नाही मी, डायरेक्ट आपल्या मुद्द्यावरती येते. आता जसं की तुम्ही पाहिलं की मी एक छोटस वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीमध्ये आता मागचा आपला सर्वात अगोदरचा जर 3 लिंबाचा 50 रुपयामध्ये जर उपाय जर पाहिला असेल तर त्याच प्रकारे हा छोटासाच उपाय देत आहे. मी जे लोक असे आहेत की जी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांना बरेचसे संकट आहेत, करणी बाधीचे, शारीरिक, आर्थिक, मानसिक, घरामधली काही पीडा, वास्तुदोष, असे बरेचसे प्रकार प्रत्येकाला आहेत. तर अशांसाठी मी छोटासा 3 लिंबावरचा छोटासा उपाय आहे. आणि हा उपाय मी ज्यावेळेस माझा युट्यूब चॅनेल नव्हता त्यावेळेस मी बऱ्याचशा लोकांना दिलेलाही आहे आणि त्यातून त्यांना बराचसाही चांगला मार्ग आहे. आता युट्यूबवरचे प्रकार काही असे असतात, मी काही लोकांना दाखवते तर काही लोकांना दाखवत नव्हते. आता काही हे गोष्टी मी आता दाखवण्यास चालूही करत आहे. तर आता तुम्ही जर पाहताल तर हा छोटासा उपाय बघून घ्या. ह्याच्यामध्ये मी 3 लिंबू घेतलेत. आता स्पष्ट इथे दिसत आहेत का नाही माहित नाही. हे 3 लिंब आहेत. एक लिंबू आपण काळा करून घेतलेला आहे, आगीच्या साह्यावरती तुम्ही काळा करू शकता. एक लिंबाला आपण पिवळं करून घेतलेलं आहे. पिवळं म्हणजे हळद ओली करून घ्यावे आणि हळद ओली त्याच्यावरती लेपन करून घ्यावे. आणि तिसरा लिंबू जर पाहिला तर शेंदुराच्या साह्याने, म्हणजे ते शेंदूर जे असतं शेंदुराला तेल लावून ते शेंदुराचं मिक्स करून आपण ह्याला लेपन करून घ्यायचे. म्हणजे हळद, काळा कलर म्हणजे काळा दिव्यावरती काळा करून घेतलं तरी चालतं. अक्षिता दिव्यावरती नाही जमत तर तुम्ही गॅसवरती वरच्यावर काळं करून घेऊ शकता. आणि शेंदूर, असे हे 3 प्रकार. हे एकत्र 3 लिंबू घेतल्यानंतर प्रत्येकाला माहिती असेल काळे तीळ.
काळे तीळ प्रत्येकाच्या घरोघरी असतात, बऱ्याचशा भागामध्ये काळे तीळ असतात, हे काळे तीळ. त्याचबरोबर काळं राळ. आता राळ महाराष्ट्रामध्ये पुणे भागामध्ये राळ ह्याला म्हणतात. बरेचसे लोक म्हणतात राळ म्हणजे काय. आता एवढं बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामध्ये काय असं बोलतात त्याला माहित नाही, पण राळ असं बारीक असतं अशी राळे आणि पिवळी मोहरी. आता हे मी पूर्ण सांगते, त्याच्यानंतरही लोक परत कमेंट वरती विचारतात राळ म्हणजे काय, मोहरी म्हणजे काय, असे बरेचसे प्रश्न असतात. मग हे 3 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काळं तीळ, काळं राळ आणि पिवळे मोहरी, या 3 गोष्टी तुमच्या सोबत असाव्यात. आता ज्या वेळेस तुम्ही जो पिवळा लिंबू असेल, ह्या पिवळ्या लिंबावरती तुम्हाला काळं राळ टाकून घ्यायचं आहे. मग काळं राळ टाकताना फक्त पिवळ्या लिंबावरतीच पडावं, अशा प्रकारे राळ तुम्हाला पिवळ्या लिंबावरतीच टाकून घ्यायचं आहे. पिवळी मोहरी आहे ही काळ्या लिंबावरती तुम्हाला घालून द्यायची, कारण की ही त्याच्यावरती राहणार नाही, खाली पडेल. आणि त्याचबरोबर काळे तीळ जो भगव्या कलरचा जो आपला शेंदुराचा लिंबू आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर आता श्रावण महिना चाललाय. आता तुम्ही म्हणता ह्या क्रिया श्रावणात चालतात का, तर हो, श्रावणामध्ये ह्या क्रिया चालतात, तुम्ही करूही शकता, श्रावणामध्येही करू शकता. अक्षरशः श्रावणामध्ये जर तुम्हाला जमलं नाही तर श्रावणाच्या शेवटच्या दिवशी जी अमावस्या येणार आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे. सोमवती अमावस्याला सुद्धा करू शकता. एखाद्याला जर पितृबाधा असेल, म्हणजे पितृदोष असेल, पित्रांचा काही त्रास असेल, अशा लोकांनी सोमवती अमावस्याला कणकेचा दिवा लावून घ्यावा आणि त्याच्यानंतर हा प्रयोग करावा. कणकेच्या दिव्यामध्ये, त्या कणकेमध्ये थोडीशी हळद टाकावी आणि त्याचा दिवा लावावा आणि दिवा लावून तुम्ही दक्षिण दिशेस ठेवू शकता अथवा घराच्या बाहेर ठेवू शकता. त्याच्यानंतर हा प्रयोग केला तरी चालेल. त्याचबरोबर मग ह्या 3 गोष्टी तुमच्या दोन्ही हातामध्ये धरून जो पीडित व्यक्ती असेल, एखाद्याच्या शरीराची काही त्रास असेल, शारीरिक विधी असेल, शरीराला काही आजार असेल, अशा लोकांवरून तुम्ही ह्या 3 गोष्टी 7 वेळा उतरवून एखाद्या वाहत्या गंगेला सोडू शकता. वाहती गंगा नसेल तर एखाद्या रस्त्याच्या साईडला, कोणाच्या पायाखाली जाणार नाही अशा बाजूला ठेवू शकता. अथवा तेवढीही जर तुमच्या इथे जर जागा नसेल तर घराजवळ असणारी कचरा कुंडी, म्हणजे घराच्या आजूबाजूस एखादी कचरा कुंडी असेल तिथेही सोडलीच तरी चालेल. आणि जर वास्तूला काही दोष असतील, वास्तू दोष असतील अथवा कर्मीबाधीचे जर काही दोष असेल तर अशा लोकांनी ह्या गोष्टी स्वतःवरून आणि घरावरून 7 वेळा ह्या सर्व उतरवून तुम्ही जवळपास कुठेही, जसं की वाहत्या गंगेला, रस्त्याला एका बाजूला अथवा मग कचरा कुंडीमध्ये सोडलं तरी चालेल. अशा पद्धतीने हे उतरवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर घरात निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल, घरामध्ये खूप ताणतणाव असेल, घरामध्ये शांतता नसेल, घरामध्ये कलह निर्माण असेल, भांडणं असतील, नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील, तर अशा लोकांनी, नवरानी आणि बायकोनी दोघांनी हे उतरवून बाहेर सोडलं तरीही चालेल. म्हणजे अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि ही छोटीशी क्रिया करून पाहावी, कसं वाटते तेही बघावे. त्याचबरोबर यातून तुम्हाला काय फरक आणि काय वाटतंय हेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. त्याचबरोबर आता सांगायचा मुद्दा असा की बऱ्याचशा जणांचे कॉल येत आहेत. कॉलवरती असं होत आहे की काही कॉल आम्हाला घेण्यास जमत नसतील, तर काही कॉल आमच्याकडून उचलणं राहून जात असेल तर अशा लोकांनी व्हॉट्सअपला मेसेज करावा. व्हॉट्सअप नंबर 9322161699 9322161699. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करावा आणि तुमची येण्याची तारीख जी असेल ती बुकिंग करावी. त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर आता गणपती येणार आहेत. गणपतीच्या काळामध्ये आपण कधी चालू ठेवणार आहोत, त्याचबरोबर गणपतीच्या वेळेस ह्या काही क्रिया केल्या जातात का नाही, तर हे सुद्धा आपण एखादा दिवस असं ठेवू, त्या दिवशी आपण हे करू शकतो, ते कार्य तुम्हाला दिलं जाईल. गणपतीच्या काळामध्ये ही बुकिंग चालू असणार आहेत.
त्याचबरोबर पितृ पंधरवड्यामध्ये काय करायचं, पितृ पंधरवड्याच्या साधना कशा असणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ गणपतीच्या अगोदर आपण टाकणारच आहोत. तर आता हा आपण सोमवती अमावस्येला तुम्हाला हा पर्याय आहे तो करू शकता. आणि त्याचबरोबर आता राहिलेले काही दिवस आहेत श्रावणाचे, तेव्हाही करू शकता. आता बऱ्याचशा लोकांचे श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार, दुर्गा सप्तशती असे बरेचसे काही विधी चालू असतात. हे करता करता हे जरी केलं तरी तुम्हाला त्याचा कोणताही दोष लागणार नाही आणि कोणताही त्रास होणार नाही. आलं लक्षात? त्याचबरोबर तुम्ही प्रत्येकाने जगदंबेची साधना चालूच ठेवावी. जी काही लोक येऊन गेलेली आहेत त्यांना काही साधना दिलेल्या आहेत, प्रत्येकाने साधना सुरू ठेवा. साधनेतून ज्या ज्या प्रत्यक्ष लोकांना बरेचसे चांगले अनुभवी आलेले आहेत त्यांचेही कॉल आम्हाला आलेले आहेत, त्यांचीही मुलाखत आपण आता लवकरच घेणार आहोत. जसं की आता नवरात्रीमध्ये काही आपण नवीन उपाय चालू केलेले आहेत तेही पुढे पुढे सांगणारच आहोत. नवरात्रीमध्येही काही उपाय असणार आहेत, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणते कवच आहेत हेही आपण सर्व व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आता जे काही राहिलेले 8 दिवस आहेत त्याचे शिवकवचाचे काही बुकिंग जर कोणाला करायचे असेल तर शिवकवचाची बुकिंग करावी आणि यावे. आणि जर कोणाचे काही शारीरिक, आर्थिक, मानसिक काही जमिनीचे विषय अथवा काही घरगुती विषय, काही कर्णीवादीचे काही विषय असे जर काही प्रश्न असतील त्यांनी आम्हाला कॉल करावा, बुकिंग करावी आणि दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या वाराला यावे. सर्वांना जय जगदंबा. राहून गेलं सांगायचं हे असंच होतं, शेवटच्या वेळेस राहून जातं. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्या मंदिराची जशी घंटा वाजवतो तशी माझ्या चॅनलची घंटा वाजवायला विसरू नका. घंटा वाजवलीत की माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येतील. अशाच प्रकारे सर्वांनी अशीच साथ ठेवा आणि तुमच्या साथीमुळेच हे सर्वस्व आहे ही मी तुम्हाला प्रार्थना करते. जय जगदंब. नमो आदेश.